नमस्कार, मी महेश जय. आइकॉन स्टील बिल्ड आइकॉनच्या या विशेष मुलाकातीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. तो जिनके सफल काम से कई लोग वाकिफ है, ऐसी एक शख्सियत के साथ हम आज कंस्ट्रक्शन फील्ड के बारे में, इस विषय के बारे में चर्चा करने वाले हैं. और वो व्यक्ति हैं मुखेड शहर के सीनियर इंजिनियर बालाजी मामिडवार सर. बालाजी सर, तुमचं मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. सरांचा परिचय करून देतो. सरांनी 1972 मध्ये नांदेड येथून आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि सध्या 50 वर्षाच्या अनुभवामध्ये त्यांनी 450 पेक्षाही जास्त यशस्वीरित्या प्रोजेक्ट्स पूर्ण केलेले आहेत आणि सध्या सरांचे मोठे 5 प्रोजेक्ट सुरू आहेत. तर सर, या ठिकाणी येऊन तुम्हाला कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. छान वाटतंय? छान वाटते. सर, आतापर्यंतचा तुमचा प्रवास कसा होता हे आपण सगळ्या दर्शकांना सांगायचं आहे. मी 72 मध्ये ITI पास झालो. नंतर मी पार्ट टाइम मध्ये सोंदनकर आर्किटेक्ट, कैलासवाती नागनाथरावजी सोंदनकर आर्किटेक्ट यांच्याकडे मी 5 वर्ष पार्ट टाइम काम केलो. त्याच्यामुळे मला सगळी माहिती त्यांच्याकडून मिळाली आणि त्यांचं मार्गदर्शन मिळालं. त्याच्यानंतर मी प्लॅनिंग मध्ये माझा प्रवास चालू केला. मग नंतर तुम्हाला तुमच्या कारकिर्दीमध्ये कोणी कोणी सपोर्ट केला? आता ते फक्त मी त्यांच्याकडूनच मार्गदर्शन घेतलं, दुसरे कोणाकडून मी घेतलं नाही. आणि मी सुरुवातीला मुखेडमध्येच मी पूर्ण बांधकामाचे काम केलं. वा वा. मग हे सगळं करत असताना तुम्हाला बरेच अडथळे आले असतील, मध्ये मध्ये आव्हानं आली असतील? नाही, तेवढं काही झालं नाही त्यावेळेस माझ्याकडून. ओके ओके. तरी पण काही लोक, कारण जुने लोक कोणीच नव्हते, मीच होतो फक्त एक मुखेडमध्ये. बरं बरं. ओके ओके ठीक आहे. ओके सर, मला सांगा, जेव्हा तुम्ही बांधकाम करत असता तेव्हा म्हणजे बरेच लोक बांधकाम करतात, काही ग्राहक लोक, काही क्लायंट्स अशा माणसांना कामं सोपवतात ज्यांच्याकडे टीम सिलेक्शन चांगलं नसतं, ज्यांच्याकडे लेबर चांगले नसतात. त्यांच्याकडून काम करून घेणं म्हणजे ज्यांना नॉलेजच नाही बिलकुल, असे अनस्किल्ड काही लोक असतात, अकुशल कामगार ज्यांना आपण म्हणतो, तर अशा लोकांकडून काम करून घेणं किती धोकादायक आहे असं वाटतं तुम्हाला? नाही, ते कसं आहे, ज्याला अनुभव आहे त्याच लोकांना मी लावत असतो. हो हो. ज्या लोकांना जास्त अनुभव आहे अशाच मिस्त्री लोकांना काम देत होतो. त्याच्यामुळे मला काही अडचण भासलेली नाही. पण अकुशल जरी असले समजा, तर त्यांना समजून सांगायची पात्रता आपल्यामध्ये होती. ती मी त्यांना मार्गदर्शन केलं. ओके. पण अशी टीम जर असेल तर त्याचा धोका किती होऊ शकतो? होऊ शकते ना धोका. त्याने आता काही लोक कॉलमची पोझिशन बदलतात, काही लोक बांधकामामध्ये चुका करतात, ते आपण त्यांना देत नाही काम. हो ना, असं. ओके सर, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की आपण जेव्हा कन्स्ट्रक्शन करता, जेव्हा बांधकाम करता आणि तेव्हा साहित्य जे निवडता, तेव्हा तुम्ही कशा प्रकारची काळजी घेत असता? आता साहित्य निवडत असताना आता रेती असते, रेतीमध्ये काळी माती राहते, त्यांना धुवून घेणं. गिट्टी, आता आमच्या इथं काही लोक गिट्टी सुद्धा धुवून घेतात. आणि सिमेंट वापरायचं, कोणतं वापरायचं ते सांगावं लागते त्यांना. हो ना. बाकी स्टीलच्या बाबतीत तुमचं काय? स्टीलच्या बाबतीत तर आता आयकॉनचा आता सध्या जास्त हे आहे, प्रचार आहे. आणि आयकॉन मी जवळजवळ नवीन लोकांना सगळ्याला आयकॉनच रिकमेंडेशन करतो. जेव्हा सर तुम्ही मार्केटमध्ये जाता म्हणजे सळई खरेदी करण्यासाठी, तेव्हा कुठली कुठली गुणवैशिष्ट्ये पाहता? गुणवैशिष्ट्य म्हणजे आता फक्त कडक गजाळी राहून होती, नरम पाहूनच घेतात लोक. असं असं. ओके. ग्राहकांनी सुद्धा कुठली खबरदारी घ्यायला पाहिजे? ग्राहकांनी आताच ते आताच्या पोझिशनला कसं झालंय, ज्यांनी त्यांच्या पसंतीवर झाले सगळं. त्याच्यामुळे आपण सांगायचा तेवढा प्रयत्न करतो, त्यांनी आता कोणती बी वापरायचं. ओके. सर, दीर्घायू आणि टिकाऊ बांधकामासाठी जे रचना असते, डिझाईन म्हणतो आपण, डिझाईन, आराखडा, लेआउट, तर हा कितपत महत्वाचा आहे, किती महत्वाचा असतो? महत्वाचं, जेवढी जागा आहे त्याच हिशोबाने आपण जर बजेट केलं तर चांगलं होईल. आणि जर मोठा प्लॅन घेतला आणि जर पैसे नसतील तुमच्याजवळ तर मग ते धोकादायक आहे. बरोबर आहे, बरोबर. तशा ठिकाणी बी आपण मार्गदर्शन केलं, काही जेवढं आवश्यकता आहे तेवढंच बांधकाम करा, बाकीचं आहे ते बेसमेंट पर्यंत करून ठेवा. हो ना, बरोबर. सर, आजकाल बजेट नुसार घर बनवायचं एक ट्रेंड सुरू आहे, एक विचार सुरू आहे लोकांचा. तर अशा ठिकाणी तुम्ही, अशा ठिकाणी जे आता सांगायचं म्हणजे की बाबा तुमची ऐपत पाहून काम करा. इंटरनल राहायसारखं जर तुम्हाला काम झालं, कामात आलं तर ठीक आहे, नाहीतर मग तुमचं ते बजेट वेगळं होईल आणि काम वेगळं होईल. बरोबर बरोबर बरोबर.
सर काही लोकांचं स्वप्न असतं म्हणजे सर्वसामान्य जी लोक आहेत अशा लोकांचं कसं असतं की कमी खर्च लागावा घर बांधायला, पण घर चांगलं व्हावं, घर चांगलं अशी इच्छा असते. असते ना. तेव्हा कसं करता तुम्ही त्या ठिकाणी? काय करता? त्या ठिकाणी त्यांच्या पैशाच्या हिशोबानेच आपल्याला काम करावं लागेल. बरोबर आहे. ओके 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 सर, पुढचा प्रश्न एक खूप चांगला आहे. तुम्ही शासकीय संस्था आणि स्थानिक प्रशासनासोबत प्रकल्पावर काम केलंय का कोणतं, आणि जर केलं असेल तर तुमचे जे तुम्ही कोणत्या स्वरूपात तुम्ही त्यांच्याशी सहकार्य करत असता? आता आमच्या इथं मी जास्तीत जास्त सर्वे डिपार्टमेंटला होतो असं. आणि कन्स्ट्रक्शन झालंय मी किनवटमध्ये बी सुपरविजन केलेलं आहे कन्स्ट्रक्शनला, आणि तुमचं हे मॅनेजमेंट बी केलेलं आहे. आणि सर्वेमध्ये जास्तीत जास्त माझा वेळ 13 वर्षे सर्वेमध्ये गेला. पाझर तलावाचे, मोठ्या तळ्याचे सर्वे, आता बाबळी बंधारा, हे आता ह्या बाबळी बंधाराचा सुद्धा सर्वे मध्ये मी होतो. वा वा वा, क्या बात. तर तुमचे 450 पेक्षा जास्त प्रोजेक्ट तुम्ही केलेत. आता तुमचे 5 प्रोजेक्ट मोठे सुरू पण आता आहे सुरू. क्या बात. तर त्याच्यामध्ये तुम्ही आयकॉन स्टील वापरलंय का? हो, वापरले ना. कशी वाटली गुणवत्ता? कशी वाटली? गुणवत्ता चांगली आहे. ओके. किती वर्षापासून तुम्ही आयकॉन स्टील वापरता? आता हे परवा तुमचं विभक्त झाल्यापासून. वा वा. तरी पण किती दिवस झाले? 2 वर्षाचा काळ झाला. 2 वर्षापासून तुम्ही आयकॉन स्टील वापरताय. कंपनीची सर्व्हिस वगैरे कशी वाटली तुम्हाला? चांगली आहे ना, काही अडचण असली तर आम्ही विचारतो. ओके ओके सर, तुमचा आतापर्यंतचा एक बेस्ट प्रोजेक्ट कोणता आहे? सगळ्यात चांगला म्हणजे मोठा एक आयकॉनिक प्रोजेक्ट ज्याला आपण म्हणू, तो प्रोजेक्ट बिल्डिंग वर्कचाच आहे माझा. कुठला आहे तो? कुठे आहे? मुखेडमध्ये. फोटो घेतले ना. ओके ओके, त्याबद्दल सांगा ना. जागा किती आहे, काय म्हणजे? ते 1200 स्क्वेअर फीटच्या वर आमच्याकडे प्लॉट नाहीत. बरं. 1200 स्क्वेअर फीट मध्येच केलेलं आहे. ओके ओके सर, ओके ओके, ठीक आहे. आणि सर आता ही जी मुलाखत आहे, ही मुलाखत बरेच लोक पाहणार आहेत, आणि काही लोकांना बांधकाम करायचंय, अशा लोकांना आपण काय सल्ला द्याल या मुलाखतीच्या माध्यमाने? काय टिप्स देणार आहात? त्यांच्याकडे जेवढं बजेट आहे त्याच हिशोबाने त्यांनी काम करावं. हो ना, हो. कुठली काळजी घ्यावी, काय नाही, प्रॉपर तयारी. आता मला घर बांधायचं, समजा मला काही माहितच नाहीये या क्षेत्रातलं, नॉलेजच काहीच नाहीये. मी तुम्हाला भेटलो आणि म्हणतो की सर मला घर बांधायचंय, मला यातलं काही माहिती नाहीये, तर मी काय करायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? आता आपलं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे इंजिनियर लोकांचं. येस येस, प्रॉपर भेटलं पाहिजे. ओके, अजून दुसरं काय? म्हणजे प्रॉपर भेटून व्यवस्थित चर्चा करावी लागते. चर्चा करूनच काम करावं. ओके ओके, म्हणजे ते तयारी असते ना, लेआउट, डिझाईन, सगळ्या गोष्टी, म्हणजे तशा प्रकारे सगळी सुरुवात करावी. येस 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 येस. ओके ओके सर, ठीक आहे. सर्व्हिस वगैरे आवडली तुम्हाला? सर्व्हिस ओके सर, ओके ओके, थँक्यू सो मच सर. तुमच्या पुढील प्रोजेक्टसाठी आमच्याकडून खूप शुभेच्छा, आणि आपण आलात त्याबद्दल आयकॉन स्टीलच्या वतीने तुमचे मनापासून धन्यवाद. तुम्हाला धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू. छान वाटलं.